गेले. मग या कथा चालू झाल्यानंतर जी आपल्या कुळाच्या ठिकाणी काय होणार आहे याची थोडकी चुटपुट लागली गेली. त्यामुळं धतराष्ट्र या ठिकाणी असणारा मोहाच्या ठिकाणी पडला गेला. त्याने कथा या ठिकाणी श्रवण केली, परंतु मतीचा या ठिकाणी घेता आला नाही. इकडे चक्रव्यूहाच्या ठिकाणी अभिमन्यू त्या ठिकाणी संपले. त्याबद्दल माझ्या अर्जुनाला या ठिकाणी मोह या ठिकाणी असणारा प्राप्त झाला गेला. त्यामुळं प्रत्यक्ष कृष्णाने जरी गीता सांगितली गेली तर ती गीता अर्जुनाने या ठिकाणी श्रवण केली नाही. पूर्ण फक्त कुणी या ठिकाणी श्रवण केली गेली. ध्वजस्तंभावर असणाऱ्या हनुमंताने या ठिकाणी कथा श्रवण केली गेली. याबद्दल सहज एका बाजारातून या ठिकाणी असणारे अकबर आणि बिरबल या ठिकाणी जाऊ लागले गेले. बिरबल जाऊ लागले गेले. सुंदर स्वरूपाच्या तिन्ही बाहुल्या या ठिकाणी समान होत्या. जी बाहुली उत्तम आहे ती जो माणूस होईल त्याला 10,000 रुपयाचं इनाम होतं. बिरबल हुशार होते, कारण का शर्यत लावावी, परंतु पैसा अडचणीच्या बाबतीत जर शर्यत लावली गेली तर अर्धा वाद या ठिकाणी असतो. हा म्हणले सुरुवातीला या ठिकाणी असणारे तुम्ही 10,000 ठेवा म्हणले, तरच तुम्ही या ठिकाणी उत्तम बाहुली सांगतो. ठीक आहे म्हणले. सुंदर स्वरूपाचं फुलपात्रावर पाणी आणलं गेलं. पहिली बाहुली उचलली, तिच्या उजव्या कानात या ठिकाणी पाणी टाकलं गेलं आणि डाव्या कानातून पाणी या ठिकाणी बाहेर आलं. दुसरी बाहुली घेतली, दुसऱ्या बाहुलीच्या कानात पाणी टाकलं, तोंडातून पाणी या ठिकाणी पुढं आलं गेलं. तिसरी बाहुली घेतली, पाणी ओतलं आणि अंतःकरणाच्या ठिकाणी पाणी गेलं. मग आता मी तुमचा गुरुजी आहे, तुम्ही मला सांगा कोणती बाहुली श्रेष्ठ आहे. ज्यानं पाणी गेलेलं तीच बाहुली या ठिकाणी श्रेष्ठ म्हणून सांगितलं गेलं. श्रवण कशी केल्या कथेचे श्रवण नाही मनन शासन, ते कथा होय शून्य देवी मैथून वंदेचे. अशा प्रकारे जर कथा जर या ठिकाणी श्रवण जर केली गेली, ते कथेचं जर मार्मिक स्वरूपाचे शब्दज्ञान आपण हृदयाच्या ठिकाणी साठविले आणि त्याचं जर या ठिकाणी आपण जर मनन जर केलं गेलं तर ती कथा या ठिकाणी असणारी पुण्यवंत होते. तुम्ही म्हणता कशी बोधपुत्र निर्माण झाला, ममता म्हातारी मरून गेली, भक्ती बहीण धावून आली, सांग मी संध्या करू कैशी. अशी वस्तुस्थिती जर आपण श्रवण भक्ती केली गेली तर मोहरूपी पुत्र त्या ठिकाणी संपला जातो आणि आपल्या हृदयाच्या ठिकाणी बोधपुत्र या ठिकाणी निर्माण होतो. आणि बोधपुत्र निर्माण झाला की काय मिळतं? बुद्धीचे वैभव, अन्य नाही तुझे एक एक केशवराजे सकल सिद्धी. ही जर वस्तुस्थिती जर आपल्याला जर आत्मसात जर करायची झालं तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण कथा या ठिकाणी श्रवण करावी. वळी कुंची घेतली, तुझं पाहता सामोरी, दृष्टी न फिरे माघारी. पाहायचं कसं? प्रत्येक माणूस जर रस्त्यावरून जर या ठिकाणी जाऊ लागला गेला तर त्यानं कुठं पाहायचं? फक्त नाकाच्या शेंड्यावर पाहायचं. बघा, लक्ष द्या. तुम्ही जर नाकाच्या शेंड्यावर जर दृष्टिक्षेपण जर केली गेली तर आजूबाजूचं तुम्हाला काहीच दिसणार नाही. बघा तुम्ही करून ट्राय. माझ्याकडे बघू नका, नाकावर आपली दृष्टी या ठिकाणी राहिली पाहिजे. मग पाहण्याचे प्रकार या ठिकाणी असणारे 4 आहेत. बाहेरून बी दिसत नाही आणि आतून बी दिसत नाही. बाहेरून दिसतंय परंतु आतून दिसत नाही, आतून दिसतंय बाहेरून दिसत नाही. 3 आणि 4 आतून बी दिसतंय आणि बाहेरचंही दिसतं. पाहायचं कसं सांगितलं गेलं तर या ठिकाणी त्यावेळेस असणाऱ्या कुरुक्षेत्राच्या ठिकाणी भीमाचं कौरवाचं आणि पांडवाचं युद्ध झालं गेलं. सर्व कौरव या ठिकाणी संपले गेले, परंतु काका धृतराष्ट्र त्याला माझ्या मुलाला भेटावाची अपेक्षा झाली गेली. भिंबी उतावी झाला गेला. मग आता कसं? जर धृतराष्ट्र जर भीमाला जर भेटले गेले तर भीमाची काय अवस्था होते हे माझ्या कृष्णाला माहित होतं. म्हणून ए भीमा, इतका उतावी होऊ नको तू तुझ्या काकाला भेटायला. काकाला भेटण्यासाठी मी पूर्वव्रत या ठिकाणी तयारी केली गेली.
काय पूर्ववर्त तयारी केली गेली? भीमाचाच असणारा आकाराचा असणारा लोखंडाचा पुतळा निर्माण करून दुर्योधन त्या भीमाच्या पुतळ्यावर युद्ध खेळत होता. तोच पुतळा असणाऱ्या भगवंतानी भक्ताचं संरक्षण करण्यासाठी धृतराष्ट्राच्या समोर ठेवला गेला. काका भेटा म्हणले तुमच्या भीमाला. ज्यावेळेस असणारे धृतराष्ट्र सिंहासनावर उठले गेले आणि त्या लोखंडी पुतळ्याला कट करणं या ठिकाणी मिठी मारली गेली. त्यावेळेस लोखंडी पुतळ्याचं काय झालं गेलं? बेसनाच्या पिठाप्रमाणे लई लई असणारे तुकडे झाले गेले. जर तिथं भीमाला जर तशी जर बगल मिठी जर घातली असती तर भीमाची काय अवस्था झाली असती? आतून बी दिसत नाही ना बाहेरून बी दिसत नाही. आता आपल्या कलियुगाच्या ठिकाणी बाहेरचं सगळं दिसतंय परंतु आतलं आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. का दिसत नाही? एखाद्या वेळेस जर आंधळा माणूस जर आला आणि त्याला जर आपण घेऊन जर जायचं म्हटलं गेलं तर आंधळा माणूस त्याचा हात आपल्या हातात येत नाही. आपलंच मनगटून होतो. बघा तुम्ही अनुभव घ्या. बरोबर आहे ना? तत्वती या न्यायाप्रमाणे सर्व या ठिकाणी आपल्याला दिसतं परंतु आसून नसल्याप्रमाणे आपली अवस्था या ठिकाणी होती. तुका म्हणे जी हरी नाही ओळखला प्रपंची तो जाण संसारी दुस्तर. प्रत्यक्ष मनुष्य ध्येय असणारे आपल्याला भगवंतानी या ठिकाणी दिला गेला आणि आपण बाहेर असून असणाऱ्या देवाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी सिद्ध होऊ शकत नाही. का सिद्ध होऊ शकत नाही? देखवी ऐकवी एक नारायण त्याचे भजन चुकून येते. पाहतोय भगवंताचं भजन या ठिकाणी करा त्यामुळे आपण या संसार रूपी सागरातून या ठिकाणी पहिले पार होऊ हे आपल्याला कळतंय. उदाहरणार्थ सुंदर स्वरूपाचं एक डेंजर म्हणून लाल सिक्का लिहिलेला असतं. आत प्रवेश बंदी आहे आपण पाहतो परंतु मनगटशाही अथवा सत्ता संपत्तीच्या जोरावर आपण आत जाण्याचा प्रयत्न करतो. तिथं लिहिलेलं आहे पुढं धोका आहे. सिगरेटच्या पाकिटावर लिहिलेलं आहे तुम्ही सिगरेट ओढू नका, डेंजर आहे. दारूची बाटली या ठिकाणी काय 1/4 काय तर म्हणते ती 280 रुपयाला मिळते, पिऊ नका, त्याच्यावर डेंजर म्हणून या ठिकाणी लिहिलेलं असतं. देखोनी ऐकोनी अंग बहिरे झाले विषयाचे लंपत घेऊन यमपुरीशी गेले. पाहतो बघतो तरी आपण या ठिकाणी पेतो. किती अल्प वयात या ठिकाणी असणारी 4 माणसं आपल्या गावातली गेली, त्याची काय अवस्था झाली ही आपण पाहिले तर त्याच्यापेक्षा जास्त या ठिकाणी आपण करतो. बघतोय आणि पाहतो या ठिकाणी असणारी अशी अवस्था या ठिकाणी झाली गेली. म्हणून सांगितलं गेलं पुढे जाऊन तुकाराम महाराजांनी सांगितलं गेलं क्षणोक्षणी हाची करावा विचार करावया पार भवसिंधू. हा जर बहुरूपी सिंधू तयार संसारातून उल्लंघन जर या ठिकाणी जर करायचं जर असेल फक्त कलियुगाच्या ठिकाणी फक्त भगवंताचं नामच घ्या. दुसरं काही सुद्धा या ठिकाणी 24 तासातून 2 तास जरी या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण जर केलं गेलं आपल्या देहाचा या ठिकाणी उद्धार होतो. तर तू नाम घ्यायचं सोपं नाही, नाम घ्यायचं सोपं नाही. 13 कोटी नामस्मरण घ्यावं लागतं तेव्हा आपल्या देहाचा या ठिकाणी उद्धार होतो. परंतु हे नामस्मरण आपल्याला का घेता येत नाही? एक ठिकाणी सांगितलं गेलं तुका म्हणे हे लोकीचे व्यवहार नका डोळे धूर भरून राहू. भागवताच्या ठिकाणी असणारे 4 प्रकार धुराचे सांगितले: सत्ता, संपत्ती, जवानी, तारुण्यपण आणि अविवेक. हे जर 4 गुणापैकी जर एक जर गुण जर आपल्या देहाच्या ठिकाणी प्राप्त जर झाला गेला तर काय आपली अवस्था होईल? आपण अनुभव घेतलेला नाही. त्याच्यात अनुभव घेतल्याशिवाय सांगता येत नाही.
सत्ता. बघा आता एखाद्या वेळेस जर एखाद्या व्यक्तीला जर निवडून दिलं गेलं तर काय अवस्था होती, तो कसा या गावाच्या ठिकाणी वागतो हे आपल्याला काय सांगायची गरज नाही. तारुण्य, विशी विद्या तिशी धन त्याईशी आईस, 20 वर्ष या ठिकाणी विद्याच कमावली आणि 3 वर्षाच्या ठिकाणी धन प्राप्त या ठिकाणी होतं. धन जर प्राप्त झाले गेलं तो त्या ठिकाणी परमार्थ याचा अवघी योगीप्रमाणे या ठिकाणी करतो. परंतु आपण तसं करीत नाहो. कारुण्य आले मुसमुसीमध्ये आपल्या शरीराच्या ठिकाणी, मग काय कारुण्याच्या मध्ये न मानी कोणाशी सदा मुसमुसी घोळ द्यायचा, ओठ ओटुनी बांधिला मुंडासा फिरत असे मैसा जनामध्ये, हाती तिडपान वरी करी मान नवे सन्मान भली अशी. ही तारुण्याच्या मध्ये आपलं आयुष्य तारुण्य या ठिकाणी वाह्यात गेले. फुगीरपणा करायचा, फेटा काय बांधायचा, हातात 1.5 पान घ्यायचं, कार सुपारी कातरायची आणि ह्याच्या घराहून त्याच्या घराहून ह्याच्या घरात जायचं आणि ह्याच्यातच आपला परमात्मा या ठिकाणी लोप पावला गेला. मग असा जर परमात्मा जर लोप पावला गेला, हा जर गुण आपल्याला जर लागला तर धूर पाठीमागे लागली आणि आपला त्या ठिकाणी समूळ नायनाट या ठिकाणी झाल्याशिवाय राहतो. सुंदर स्वरूपाचा दुसरा सांगितलं गेलं पैसा. पैसा जर आपल्या जवळ जर भरपूर जर आला गेला तर काय करावं पैशाचा, जोडोनी धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, उत्तम गती तो एक पावेल उत्तम भोगीला जीव खाली. जर आपल्या परलोकाच्या ठिकाणी अथवा आपल्या देहात अथवा आपल्या आयुष्याचं जर कल्याण जर करायचं जर म्हटलं गेलं, तो जो कमी राहिला जो पैसा आहे, तो पैसा जर एकपट जर आपण परमात्माच्या ठिकाणी जर खर्च जर केला गेला तर आपल्याला दुप्पट पैसा या ठिकाणी मिळतो. अनुभव घ्यायचा, आपण अनुभव घेतलेले, अनुभव आले अंगा ते या जगा देश अशाच सहकार्यापासून महाराज 12 सत्य केल्या. घेणं नाही घेणं नाही, पण त्या ठिकाणी शक्तीचा अध्याय चालू झाला. दत्ता महाराज उठायचे, तुम्ही महाराज उठायचे, हे महाराज उठायचे, घ्या या कार्यक्रमासाठी 200 रुपये, घ्या या कार्यक्रमासाठी 300 रुपये, 10,000 रुपये जमले. का जमले? ते लक्ष्मण शक्तीचा खर्च करताना आपण काहीतरी खर्च केला, 2 रुपये केला तर इकडे आपल्याला या ठिकाणी 5 रुपये मिळतील. म्हणून तशा धनावर या ठिकाणी विश्वास टिकवून ठेवू नका. आलेला आहे ना धन, उदास विचार या ठिकाणी विचार करा. एखादा दुर्बल भक्त जर आला गेला, त्यानं जर 10-20 रुपये जर पंढरपूरला जायला अथवा कुठं जायला जर मागितले गेले, उदार अंतकरणाने या ठिकाणी द्यावी. दुर्बल जे का भगवत भक्त त्याची जो संरक्षित धनवंत तयाचा उद्धार भक्ताधिकारी. एवढे आयुष्य घातलं गेलं भक्तांनी, त्या भक्ताचा उद्धार करण्याच्या ऐवजी दुर्बल जे भगवत भक्त आहेत त्यांना जर या ठिकाणी आपण जर सहकार्य जर केलं गेलं तर आपला त्या ठिकाणी ते उद्धार करते. भक्ताच्या आधी त्या असणाऱ्या श्रीमंत लोकांचा या ठिकाणी उद्धार करतो. अशा स्वरूपाचा या ठिकाणी असणार जर आपण जर वागलो केलो तर हे तिन्ही असणारे पर्याय त्या ठिकाणी संपले जातात आणि शेवटचा पर्याय म्हणजे अविवेक. मनुष्य लोकांनी जन्मात येऊन या ठिकाणी नको त्या गोष्टीचा विचार केला गेला, त्याच्यामुळं बहुमूल्य स्वरूपाचं आयुष्य दानाला गेलं. काही गोष्टीचा विचार करावा आणि आपल्या उन्नतीसाठी कायम स्वरूपाचा विचार करावा. विचाराचे 3 भाग पडले गेले. पहिला भाग नको त्या गोष्टीचा विचार करतो. काय नको त्या गोष्टीचा विचार? सुंदर स्वरूपाची 4 मजली इमारत आहे, रिटायरमेंट माणूस त्या ठिकाणी बसला गेला, त्याने विचार केला, 10 वर्ष विचार केला, मी जर ह्या गोल बसीच्या जर वर्ण जर उडी मारली तर माझं कसं होईल. विचार केला, नको त्या गोष्टीचा विचार करायचा आणि आयुष्यातलं वेळ वाया घालवायची. 4 वर्ष विचार केला. 5व्या वर्षाच्या ठिकाणी पदार्पण केल्यानंतर त्यानं मनात विचार केला, विचार करून काय उपयोग आहे, आता आचारच करतो मी. हल्ली वर्ण उडी. आता त्या गोल मशीच्या शिगात अडकल्यानंतर तिची काय अवस्था झाली असेल.
नको त्या गोष्टीचा आपण विचार करतो आणि अमूल्य स्वरूपाचा ध्येय यमाच्या ठिकाणी जावाई म्हणून या ठिकाणी जातो. परंतु काही गोष्टीचा या ठिकाणी विचार करावा. घर, संपत्ती, निवारा, वस्त्र, लेकरं बाळ याचा सुद्धा त्या ठिकाणी विचार करावा. परंतु कायमचा विचार करायचा जर म्हटलं गेलं तर एकच आपल्या ध्येयाच्या ठिकाणी प्राप्त करावं लागतं. एका वेळेचा विचार जो करतो तो पशु, एका दिवसाचा विचार जो करतो तो चारवाक. काय ऋण काढून सण करायचे आहे, कोणाविषयी मिळणार आहे काय, 2 क्वार्टर काय 4 क्वार्टर पीस, पण हे आयुष्य मिळत नाही. एका दिवसाचा विचार करतो. अनेक जन्माचा जो विचार करतो तो साधक. काम, क्रोध, लोभ ठाईच निमाले, सर्व आनंदाची सृष्टी झाली. कायमचा विचार करणार त्याला म्हणायचं साधक. आणि सिद्ध कोणाला मानावं आहे मी, कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीशी. मी कोण आहे, तू प्रत्यक्ष भगवंत आहे, मी म्हणजे भगवंत आहे हेच ओळखणं. हा जर श्रेष्ठ स्वरूपाचा जर विचार जर केला गेला तर सर्व आपल्याला या ठिकाणी दिसू शकते. परंतु आपण ऐकतोय काय, इथं जाऊ नको तर आपण त्या ठिकाणी जातोय. मग असा जर आपण विचार जर केला गेला तर तो देवाच्या सन्निध या ठिकाणी समीप म्हणजे जवळ या ठिकाणी जाण्यासाठी तो तयार होतो. मग उदाहरण आलं तिथे अकबर आणि बिरबल. अकबर म्हणले बिरबलाला, बिरबला ह्या जगात आंधळी माणसं किती आहेत, आंधळी माणसं पाण्यामुळे लांबला विषय. 90% माणसं आंधळी आहेत म्हणला बिरबल. कसं काय बघा मला, घ्या अनुभव. सुंदर स्वरूपाचा गोडगावचा बाजार भरला. बाजाराच्या ठिकाणी हे खाटले विनीत बसले गेले बिचार. खाटले विनीत बसल्यानंतर मी येतोय, विनोद येतोय, ही येते, ती येते, आपल्याला ते दिसतंय खाटले मिळतंय. मग आपण त्याला काय विचारतो, तुम्ही काय करता. आता खाटली विणतो हे आपल्याला दिसत नाही का, देखोनी ऐकोनी अंध वैरे झाले. फक्त 10 माणसांनी त्या ठिकाणी विचार केला, हो हे बिरबल साहेब या ठिकाणी एक प्रकारे धागा विणतायत. सिद्ध करून दाखविलं गेलं. तसं या जगाच्या ठिकाणी डोळा असून उपयोग या ठिकाणी नाही. परंतु पुढची स्टेप सांगायचे म्हणलं की आतून दिसतंय पण बाहेरून दिसत नाही. सुंदर स्वरूपाचे सूरदास हाताने डोळे घालविले एका सुंदर स्त्रीला पाहिल्याबद्दल. ह्या डोळ्यानं त्या ठिकाणी दृष्टी त्या स्त्रीकडे लावली गेली. त्या स्त्रीच्या मागे गेले, दाबणे घेतले, डोळे घालविले, कारण का त्यांना आतून दिसत होतं. मग आले आपल्या देवळात दर्शन घेतलं गेलं. आपल्यासारखी तवार बसली गेली होते 4 जण. त्यांनी विचारलं, सूरदास तुम्हाला डोळं नाही, तुम्ही दर्शनाला का आला. सूरदासानं सांगितलं गेलं की बाबा देवाने मला पाहिलं, संपलं. मग उत्तर दिलंय ना त्यानं. मग अजून आपण या ठिकाणी काय म्हणतो, देव कसा आहे. आता कसं काय सांगावं त्यानं सरळ सांगितलं, देव हा वस्त्रहीन आहे. त्याला आतून दिसत होतं, बाहेरून दिसत नव्हतं. आता संताला आतून बी दिसत आणि बाहेरून बी दिसत. तुम्ही म्हणताल कसं, आत्मज्ञानी चोकडे तव संता माझी रूपडे, जव दृष्टी पुढे कामिनी आवडी जैसी. आतून बाहेरून या ठिकाणी असणारा संताला दिसत येईल. परंतु ते संत बी कसे पाहिजे काय सांगावं, की निरपेक्ष स्वरूपाचे संत पाहिजे. मग तशा अवस्थेत त्याला त्या ठिकाणी असणारे भगवंत आतूनही आणि बाहेरून या ठिकाणी दिसणार. कसं पाहिजे, तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. तेच संत ज्याचा हेत विठ्ठली, काही निरती टाना टोना एका नामस्मरणा वाचुनी. फक्त कुणचे संत या ठिकाणी देवाला आवडतात,
मग तू लोकांच्या ठिकाणी कसल्याही पैशाचा रोजगार या ठिकाणी न मागणार असून अशा स्वरूपाची जर आपली जर दृष्टी जर झाली गेली तर तो असणारा त्या देवाला या ठिकाणी पाहू शकतो, देवाला पाहू शकतो. परंतु ही दृष्टी होणं म्हणजे अवघड गोष्ट. भरत रामाचा निज भक्त भरते भक्ती उल्हासित आचार्य भक्तीचा भरत भरते निर्मुक्त चराचर. भरत या ठिकाणी असणारा चराचराच्या ठिकाणी असणारा निर्मुक्त होता. तुझं पाहता सामोरी तोपर्यंत आपल्याला देवाचं दर्शन अथवा संतांची ओळख या ठिकाणी आपल्याला होऊ शकत नाही. भक्ती कशी झाली पाहिजे? प्रफुल्लित चराचराच्या ठिकाणी सर्व या ठिकाणी जग दिसलं पाहिजे. कुणाला दिसलं? सीतामाऊलीला दिसलं, रामचंद्र प्रभू असणाऱ्या भरताला दिसलं, हनुमंतरायाला या ठिकाणी चराचराच्या ठिकाणी राम दिसला गेला. ही वस्तुस्थिती काय? विषय असणारा गहन असतो. ही वस्तुस्थिती जर आपल्या देहाच्या ठिकाणी जर आत्मसात जर करायची जर म्हटलं गेलं तर थोडक्यात सांगतो. तू एवढा सिद्धिस्तोच की रे, तू मला कसा त्या ठिकाणी असणाऱ्या रामाच्या जवळ नेणार? तुझ्या बरोबर जर युद्ध जर झालं गेलं तर तुला सर्व राक्षस या ठिकाणी असणारे मारतील आणि युद्ध करताना तू युद्ध करशील का मला या ठिकाणी सांभाळशील? सीतामाऊली या ठिकाणी बोलली गेली. तुझं पाहता सामोरी सीतामाऊली म्हणले, हात जोडतो म्हणले, आई तुम्हाला मी असा दिसतोय पण असा मी माणूस नाही म्हणले. बघायचं का म्हणले तुम्हाला माझं रूप? हनुमंतरायाला सांगितलं, विचारलं. सीतामाऊली म्हणल्या, हनुमंता तू लहान आहे एवढं कार्य कसा करशील? माझी सर्व शिफ्टी या ठिकाणी कार्य करील. आपले बळे नाही मी करीत, सर्व करता करीत असणं ही मातोश्री आहे. तरी सीतामाऊलीचा विश्वास बसेना. बघ म्हणले मी केवढा आहे. सत्राने उद्यान ओंकार वदनी करी डळमळ भूमंडळ सिंधू जळगली. ज्यावेळेस असणाऱ्या त्याने विराट रूप प्रस्थापित केलं गेलं. हे जोपर्यंत रूप आपण या ठिकाणी आपल्या दियाच्या ठिकाणी आत्मसात करीत नाही तोपर्यंत तुझं पाहता समोरी देवाला पाहण्याची ऐपत आपल्या दियाच्या ठिकाणी प्राप्त होऊ शकत नाही. विराट स्वरूप या ठिकाणी प्राप्त केलं गेलं. पाय 7 पाताळाच्या खाली, मस्तक 21 स्वर्गाच्या वर. मग हीच वस्तुस्थिती आपल्या देहाच्या ठिकाणी आहे. पाटील मराठी कमरेपासून वर 7 तळ. नाभी कमलाच्या ठिकाणी भूलोक, अंतस्थानाच्या ठिकाणी स्वर्गलोक आणि हृदयाच्या ठिकाणी भोरलोक, मुखाच्या ठिकाणी जनलोक, ललाटावर तपोलोक आणि मुखाच्या ठिकाणी असणार तमोलोक आणि शेवटचा 7वा लोक ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी. हे 7 असणारे देह आपण या ठिकाणी पाहावे लागतात. लोक परत कमरेपासून खाली 7 तळे, कमरेच्या ठिकाणी आतळ, जानूच्या ठिकाणी वितळ, पोटऱ्याच्या ठिकाणी पोटऱ्या, रसात सुतळ, गोडग्याच्या ठिकाणी रसातळ, घोट्याच्या ठिकाणी महातळ आणि पायावर पाताळ आणि पायाच्या ठिकाणी तळवे, या ठिकाणी तलातळ. हे 14 लोक या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहावे. अशी अवस्था आपल्या देहाच्या ठिकाणी प्राप्त झाल्यानंतर हाडे जे आहेत ती म्हणजे दगडधोंड. नद्या नाले म्हणजे आपल्या शरीरातली नद्या. आपल्या शरीरावर रोम जे आहेत ते या ठिकाणी असणारी केस, दाढा असणाऱ्या या ठिकाणी असणारे यमधर्म, पाऊस जो पडतो त्या ठिकाणी आपला असणारा रेत. लक्षात ठेवा, महत्वाचा विषय. आणि दात जे आहे
आकाशाच्या ठिकाणी जे तरंगण उठतं ते नक्षत्र ते या ठिकाणी आपले असणारे धात आहेत. अशा प्रकारे 21 स्वर्गाची जर दामोदरी या ठिकाणी जर आपण जर आपल्या विराट स्वरूपाच्या देहाच्या ठिकाणी जर पाहिली गेली तर तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. काय अवस्था होती? दष्टा होय परिचिन्न तेवी दस्याचे वासे चिन्ह त्रिपुटीची झाली बोळवण कपट चिन्ह तेचे कैसे. विद्युत मालीने सांगितलं हनुमंता तो काळनिमी असणारा साधू वेशाचा नसून तो या ठिकाणी कपटी आहे. पण पाहणारा कोण होता? दष्टा हनुमंत आहे. त्या ठिकाणी पाहू लागले गेले. काय पाहू लागले? मर्यादित काय पाहिलं गेलं? साधू आहे. पाण्याच्या ठिकाणी पाण्याची सत्ता प्रस्थापित हनुमंतरायाने केली गेली. त्यामुळं समोरचं जे दिसणार जे होतं ते काय या ठिकाणी दिसलं गेलं. जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप पूजा ध्यान जप त्याची नाही ही अवस्था असणाऱ्या माझ्या हनुमंतरायाने या ठिकाणी प्राप्त झाली गेली. म्हणून तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. असं जर आपण या ठिकाणी जर पाहू जर लागलो गेलो तर लाजगी माया आता ओवाळू कुणाला जिकडे पावे तिकडे चतुर्भुज पाळू. ओवाळू मी गेले माये द्वारके जिकडे पावे तिकडे चतुर्भुज साके. ही जोपर्यंत आपली अवस्था होत नाही तोपर्यंत तुझं पाहता सामोरी म्हणता येत नाही. आपणच घ्यावं लागेल हरिपाठ येत नाही ते त्यांचे दारा काढले ते 8ला त्यांचा विचार करायचा. या 5 मिनिट अर्धा तास होते बरं. द्या 5 मिनिटं करा मग. त्यांचा भरोसा नाही बिगर भरोसे सगळे हा उशिरा चालवायचं. तुझं पाहता सामोरी दृष्टीनं फिरे माघारी. माझे चित्त तुझे पाये मिठी पडली पंढरी राया. आता परमात्माच्या ठिकाणी मोठं पाचर आहे बघा. माझे चित्त तुझे पाये. चित्त म्हणजे काय हेच या ठिकाणी असणाऱ्या माणसाला या ठिकाणी समजू शकत नाही. सत चित आनंद आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कपास लोकांनी दिला. देवाने आपल्याला या ठिकाणी अधिकार दिला गेला. आपल्यापेक्षा हे गुण पशु पक्ष्याच्या ठिकाणी जास्त दिले गेले. हत्ती ओझ वाहणारा, गाढव जड वाहणारा, कोकिळ मंजूळ गायन करणारा. आपल्यापेक्षा गुण अधिक दिले गेले. तसंच आपल्यापेक्षा देवाला सुद्धा गुण या ठिकाणी असणाऱ्या भगवंतांनी अधिक दिले गेले. काय दिले गेले गुण? इंद्रासारखं वैभव कोणाजवळ नाही. कुबेरासारखा पैसा कोणाजवळ नाही. अश्विनी कुमार देवतासारखा अश्विनी वैद्य कुठंही या ठिकाणी नाही. सूर्यासारखा तेजगुंज कुठंही नाही. परंतु मनुष्य लोकांच्या ठिकाणी ह्या देहानं देवाची भक्ती करून देव होता येत. परंतु देवाला देव होता येत नाही. तुम्ही म्हणता का पुण्याची पावती सरे इंद्रपदाची उठी उरी येऊ लागते माझारी मृत्यू लोका. जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत देवलोक त्या ठिकाणी आहे. आपलं जर या ठिकाणी जर पुण्य जर वाढलं गेलं तर काय या ठिकाणी आपल्याला कमी होतंय? आपल्याला भरपूर या ठिकाणी होतो. तो या ठिकाणी विष्णूच्या मांडीवर जाऊन बसण्याचं सामर्थ्य त्याच्या देहाच्या ठिकाणी प्राप्त होतंय. विष्णूच्या मांडीवर जाऊन बसतो तो माणूस. जर त्यानं नामस्मरण जर केलं गेलं तर चित्ताच्या ठिकाणी समाधान ठेवू. तुम्ही म्हणताल कसं? सत्यच आहे. सुंदर स्वरूपाचं या ठिकाणी हत्तीला प्रश्न केला यमधर्मानं. यमधर्म हत्तीला या ठिकाणी म्हणला गेला माझ्यासारखा कोण पुरुषाची आहे का? हत्ती बोलला तिथं लगेच पाठिकन. हत्ती काय एवढा बोलला? त्याचं गुण आपण या ठिकाणी आत्मसात करावं. हत्ती हा प्राणी शाकाहारी आहे. म्हणूनच यापूर्वी राजाच्या ठिकाणी असणाऱ्या राजकन्येला कोणता वर वरायचा हत्तीच्या गळ्या सोंडाच्या ठिकाणी माळ द्यायची. हत्तीनं ज्याच्या गळ्याच्या ठिकाणी माळ घालील तो त्या ठिकाणी सौभाग्यवतीचा प्राणेश्वर.
हे का एवढी अवस्था काय त्याला ओळखू येत होतं सात्विक स्वरूपाचा जशात तसं माणूस या ठिकाणी कोण आहे आणि तशा यमानं त्या ठिकाणी हत्तीला खवळलं गेलं आणि हत्तीला म्हटलं गेला बाबा मला यमधर्मा तू आतापर्यंत मेलेली माणसं स्वर्गाच्या ठिकाणी आणलेत पण तू जिवंत माणूस आणायची तुझ्या ध्येया त्या ठिकाणी ताकद नाही आता ही चित्रच बोललं यमाला त्या ठिकाणी राग आला गेला मग यमाने चित्रगुप्त आणि चित्रकूटाला सांगितलं गेलं मृत्यू लोकांच्या ठिकाणी जावा आणि एक जिवंत माणूस धरून आणा सुंदर स्वरूपाचा असा सप्ताह चाललेला होता त्या सप्तेच्या ठिकाणी अशी बाज टाकली गेली त्या बाजेच्या ठिकाणी सुंदर स्वरूपाचा एक माणूस त्या ठिकाणी झोपला गेला आणि त्याला उचलून घेऊन गेले तो कसा होता आम्ही नामाचे धारक नेनो प्रकारे आणि सर्वे भावे एक विठ्ठलची प्रमाण एक गाव आम्ही विठोबाचे नाम अशा सत्वाचा तो कवी होता तिथवरच असतो ह्याची झोप झाली अरे विचार केला म्हणजे माझं घर नवं आणि यमाच्या दरबारात मला या ठिकाणी कसं काय आणलं बर आहे मला पेन होती कागद कोरा काढला गेला यमधर्माने आपली गादी खाली करावी आणि मृत्यू लोकांची जो माणूस आला त्या माणसाला तो अधिकार या ठिकाणी द्यावा चित्त माणसाचं चित्त पाहिजे परमात्मा त्या ठिकाणी इति विष्णू डुप्लिकेट सही बसला गाडी होय यमधर्म या ठिकाणी सेवा करू लागला गेला यमाचा नवीन ड्रेस घातला गेला पाय दाबायला ही दाबायला माणूस मिळाला की वैकुंठाला माणूस मिळाला की वैकुंठा थोडक्यात दिवस या ठिकाणी गादीचा उपभोग असतो पद असत त्या पदाचा उपयोग तेवढ्या क्षणाच्या ठिकाणी या ठिकाणी घ्यावा लागतो कारण का पद खरेदी करता येतं परंतु प्रतिष्ठा खरेदी करता येत नाही तेवढ्याच या ठिकाणी मान मनाचं बघायला जेवढे आलेली सर्व या ठिकाणी वैकुंठ आमाच्या ठिकाणी पाठवले गेले विष्णूला प्रश्न पडला आणि मला कधीतरी या ठिकाणी एक विष्णू भक्त येतो आज तर काय सारखं एकामागे एक माझ्याच यादीला या ठिकाणी नावं पडायला गेली काहीतरी यमधर्माच्या ठिकाणी जावं चमत्कार का दुसराच यम निर्माण झाला हे पाहावं म्हणले आणि भगवंत या ठिकाणी यमधर्माच्या ठिकाणी आले गेले पाहतो तो काय यमधर्म या ठिकाणी त्याची चाकरी करतोय विष्णूने विचारलं काय यमा काय ही भोग भोगायला लागला यमाने या ठिकाणी चिठ्ठी काढून दिली इति विष्णू आम्ही ही चिठ्ठी कुणाला दिली नाही यमा होय रे बाबा कसं काय माझ्या अक्कल हुशारीने त्या ठिकाणी चिठ्ठी लिहिली आणि या गादीचा मी या पदाचा उपभोग या ठिकाणी घेतला गेला सत्य बोलला तो मग आता तुझं कार्य संपलं तू आता मृत्यू लोकांच्या ठिकाणी जा मी कसा काय जाईन मला एकटा हत्तीनं मला इथं आणलंय मला हत्तीनं समालोचन केलं त्यानं तो या ठिकाणी तो घेऊन आला मला गेला मग हत्ती सभेत मला सुद्धा या ठिकाणी वैकुंठ आम्हाला या ठिकाणी घेऊन जावं लागेल तुला नेतो परंतु हत्तीला नेत नाही का हत्तीला नेत नाही भक्तीचे आणावे चतुष्पाद आदी अवघे तो या ठिकाणी उठार केला भक्ती गेली कोणी गजानी नखराने भक्ती गेली त्या ठिकाणी तो आणि ही ह्याच्यात वजनात काय फरक आहे का मला त्याला काय नेलं मला सुरुवातीला तसं तू या ठिकाणी मला सुद्धा या ठिकाणी घेऊन गेलं पाहिजे असं जर या ठिकाणी आपलं जर परमात्माच्या ठिकाणी जर चित्त जर असेल तर तो माणूस देवाच्या जवळ या ठिकाणी जाऊ शकतो मग चित्त असं जर या ठिकाणी प्राप्त जर करून घ्यायचं म्हटलं गेलं तर सत दोन याच्या सत्ता आपल्या देहाच्या ठिकाणी कारण निरपेक्ष सत्ता आणि कारण सापेक्ष सत्ता कारण सापेक्ष सत्ताच्या ठिकाणी 6 विकार असतात कारण निरपेक्ष सत्तेच्या ठिकाणी असणारे विकार अभावित या ठिकाणी सत्ता असते आहे वाढ होणे बदल होणे नाश होणे क्षीण होणे आणि त्याचा 11-12 त्या ठिकाणी संपले हे 6 विकाराभावित असणारी कारण निरपेक्ष स्वरूपाची सत्ता आपल्या देहाच्या ठिकाणी असते म्हणून सत्य सरळ अशी जर अति जर आपण मारली गेली तर 3 रेषा उमटाव्या
त्याच्यातली पहिली रेषा म्हणजे सत, दुसरी रेषा म्हणजे चित्त. आता मी सांगितल्याप्रमाणे चित्त ठेवा. चित्ताच्या ठिकाणी दोन प्रकार आहेत, कारण सापेक्ष चित्त आणि कारण निरपेक्ष चित्त. कारण सापेक्ष चित्त म्हणजे काय, तर देवाने आपल्याला जो जन्म दिला गेला, जन्म दिल्यानंतर आपल्या देहाच्या ठिकाणी 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्म इंद्रिय असतात. त्यानं देवाचं भजन या ठिकाणी करायचं. घे घे माझे वाचे गुरुनाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, मनात येते दाव घे राहे विठोबाच्या पायी, हातानं दानधर्म करावं, पायानं गमनागमन करावं. अशा प्रकारे 10 इंद्रिय योग्य स्वरूपाच्या देवाच्या चित्ताच्या ठिकाणी जर आपण वळवले गेले तर त्या ठिकाणी कारण सापेक्ष स्वरूपाचं ज्ञान. कारण निरपेक्ष स्वरूपाचं ज्ञान म्हणजे काय, जन्मताच आपल्याला देवाने ज्ञान दिलेलं आहे. जन्माच्या अगोदर तुम्ही म्हणताल कसं, सत्वाचे निज उल्हासे सर्व इंद्रिय ज्ञान प्रकाशे, ते ज्ञानाची माने व्हायचे मी ज्ञान रूप असे अनादी. निर्गुण स्वरूपाचं ज्ञान, कार्यकर्ता आणि कारण त्रिपुटी त्रिगुणी करुणी शून्य, केवळ जे चैतन्य गण ते ज्ञान निर्गुण उठावा. कार्य तुम्ही काय कार्य केलं गेलं, मंडप घातला, गुरुचरित्राचं पारायण केलं, हे कार्य. कारण ह्याच्यापासून मला काही अपेक्षा नाही. करता कोण, करता करिता भगवान. कारण निरपेक्ष स्वरूपाचं ज्ञान याला म्हणावं. योगायोग आठवली ती ओवी, पहिली बी घेतली म्हणून ही आठवावी म्हणलं, मी केलं ह्याच्यामुळे झालं असं मनाच्या ठिकाणी आविर्भाव आणायचा खेळ नाही करे. कारण उदाहरणार्थ ज्यावेळेस आईच्या उदराच्या ठिकाणी आपल्या 8 महिन्याचा आपला गर्भ वाढू लागलेला असतो, त्यावेळेस त्या गर्भाला कळतं आतल्या जन्मी मी कोण होतो. सत्वाचे निज उल्हासे सर्व इंद्रिय ज्ञान प्रकाशे, ते ज्ञानची माने व्हायचे मी ज्ञान रूप असे अनादी. पण अंगी वारण ही लागलं, ती गर्भ म्हणतो देवा मी तुला वचन दिलं नाही. त्यावेळेस त्याला भगवंत हसतो आणि त्याच्या माग अहंकार लावतो. आणि असा अहंकार घेतल्यानंतर आपण सर्व इंद्रियाने देवाचं नामस्मरण या ठिकाणी करायचं. याला म्हणायचं ज्ञान, निर्गुण स्वरूपाचं ज्ञान मी सांगितल्याप्रमाणे. आणि सुख म्हणजे काय, 100 पोती सोयाबीन झाली मला सुख झालं, त्याला सुख म्हणायचं नाही. सर्व सुखाची आगर बाप रखमा देवीवर, तुका म्हणे माझे हिची सर्व सुख पायीन श्रीमुख रामाची. जोपर्यंत देवाची ना आणि आपली ओळख होत नाही तोपर्यंत खऱ्या सुखाची प्राप्ती या ठिकाणी होऊ शकत नाही. परंतु हे सुख जरी प्राप्त जर करायचं जर म्हटलं गेलं तर त्याला दुःखाचे टाकीचे घाव सोसायचे देव पण या ठिकाणी पाहू शकत नाही. कसं कसं सुख घ्यायचं, चंदनाचे बोल सर्पी जेवी दुधड का व्यवस्थितचे तोंड जेवी निधान. जर चंदन जर आपल्याला चंदनाच्या ठिकाणी सर्प बसतो, पुरून ठेवलेलं जे धन आहे त्या धनाच्या बोखंडी व्यवसी बसते. ती जोपर्यंत आपण बाजूला काढीत नाहू, सर्प बाजूला काढीत नाहू अथवा त्या ठिकाणी ती व्यवसी बाजूला काढीत नाहू तोपर्यंत आपल्याला धन मिळत नाही. म्हणून सुख जरी या ठिकाणी प्राप्त जर करून जर घ्यायचं म्हटलं गेलं तर दुःखाचे घावच या ठिकाणी सोसावे लागतात. मज लागी होवे दुःख ऐसे कोणी भावी ना जीवे, न वंचिता दुःख पावे येणे न पावे स्वतंत्रता. कुणी दुःख मागितलं, कोणतीनं दुःख मागितलं. दुःखाच्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण जर अहोरात्र जर या ठिकाणी जर केले गेले तर तत्क्षणी भगवंत या ठिकाणी उपस्थित राहतो. म्हणून चित्ताच्या ठिकाणी कसल्याही प्रकारची आशा ठेवायची नाही, ममता ठेवायची नाही. त्यावेळेस असणारा तो असणारा माणूस चित्ता म्हणजे असणाऱ्या चित्ताची देवता कोण, नारायण या ठिकाणी प्राप्त होती. नारायण जर देवता या ठिकाणी जर प्राप्त जर झाली गेली तर त्याला काय कमी आहे मग लोकांच्या. एके आवरल्या चौगाशी होय पाचाची एक मुस अहंकार चित्त बुद्धी मानस सहज स्वय समरस होय. अशा प्रकारे चित्त ते भगवंताच्या अधीन जर आपण या ठिकाणी जर झालो गेलो तर तो या ठिकाणी देव पावयाशी गेलो ते देवच या ठिकाणी असणारा तो होतो.
पण तू चित्त आशेच्या ठिकाणी गुंतू देऊ नये. आशेच्या ठिकाणी गुंतलं की वामनाची सुद्धा या ठिकाणी असावी बेकार अवस्था झाली. अवतार वामनाचा परशुरामानंतर काय उग बळीराजाला खवळायला जायची काय गरज होती का? अशा उपजली अनंत अशी नीच वामन तो आले त्याची आशेने 3 केले देवाचे इतराशी कथा कैची. बळीराजाला गेला 3.5 पावलं जागा मागितली गेली दिली. शुक्राचार्य आडवा आले परंतु शुक्राचार्याचा ऐकलं नाही. शिष्य बी असेच पाहिजे बघा. त्यानं ओळखीला आधी 7वीला पोटी घे मला माझे 3.5 हात जागा दान. 3.5 हात म्हणजेच काय आपल्याला वाटलं 3.5 एकर जमीन हा देह मागितला देवाने. काही इस्टेट मागितली का आपली? काहीच मागितलं गेलं नाही. भार काहीच नाही घ्यावा. तुका म्हणे अवघा होईल आनंद. देह त्या ठिकाणी अर्पण केला गेला. कुठं ठेवू म्हणला आता माझ्या ब्रह्मांडावर. किरासा तळात म्हणजे गुडघ्याच्या ठिकाणी त्याला वडीत नेलं वामनाला आणि त्याच्या हातात घुंगराची काठी दिली गेली. हो म्हणला आता तो माझा द्वारपाळ. हे भक्ताचं सामर्थ्य आहे. अशी जर आपली अवस्था जर झाली गेली तर चित्त हे भगवंताच्या जवळ जाता आणि नारायण त्याच्या त्याने उभा केला. तसा जर आपण इथं जर नारायण जर उभा केला गेला तर का आपल्याला कमी आहे? माझे चित्त तिथं 5 मारली तुकाराम महाराजांनी. माझे चित्त तुझे पाय. कुठं बी झालं तर बघा तुम्ही बारकाईने निरीक्षण करा. 10 इंद्रियापैकी पायालाच महत्व दिलं गेलं. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाईल. काय ह्या चरणात आहे? काय सुद्धा या ठिकाणी चरणाच्या ठिकाणी नाही बघा. फक्त आपल्या पायाला 10 बोट आहेत. 10 बोटाच्या ठिकाणी 10 नखा आहेत. भागवत सांगते जर त्या नखाला जर आपण साष्टांग दोन्ही डोळे ठेवून जर त्या अंगठ्याला पदस्पर्श जर करून जर आपण जर त्या ठिकाणी दर्शन जर घेतलं गेलं तर चंद्रामृताचे तुषार त्या नखातून आपल्याला या ठिकाणी प्राशन करायला या ठिकाणी मिळतात. तुम्ही म्हणताल का इंद्रापल्ली भगन चंद्र झाला का? नारद चुकला. गुरुपत्नीला भोगायला गेला आणि त्याला डाग पडला. तो डागाचं निरसन करण्यासाठी तोच चंद्र आपल्या पायावरती नख होऊन बसलाय. नख होऊन बसलाय. जर त्याचा असं जर होया टिकून जर आपण जर दर्शन घेतलं गेलं त्या नखातून या ठिकाणी चंद्रामृत श्रवलं जातं. चंद्रामृत श्रवल्याबरोबर काय होतं तर आपल्या ध्येयाच्या ठिकाणी 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 महाभूत आणि 16वं मन जागृत होतं. नामामध्ये श्रीराम याचे वचन आम्हा नित्य ते पौर्णिमा 16 करी स्वरूपाची साजवंत पौर्णिमा जर आपल्या ध्येयाच्या ठिकाणी जर प्राप्त जर झाली गेली तर तो माणूस काय होतोय. परंतु पुढे एक सांगितलं गेलं उदाहरण आलं म्हणून मी सांगतो. योगायोग असा झाला गेला सप्ताह चालू झाला गेला निंबरला. बघा की सप्ताह कधी उशिरा अमावस्याला पौर्णिमेला लिखला की बरं काही त्यांना माझ्या मनात येत नव्हती 16 काळा. अमावस्यामुळं सप्ताह बसविला गेला. काय सप्ताह बसवण्याला काय आहे का? प्रतिपदा नव्हती का द्वितीया नव्हती का चतुर्दशी नव्हती. अमावस्या गुंडाळायची मध्ये. मग अमावस्या का घेतली असा आणि माणसाचा संकोच वृत्ती आहे. ती तुम्हाला पटवू अगर न पटवू मी सांगतो. कारण का नाथ संप्रदायामध्ये या ठिकाणी असं ज्ञानेश्वर माऊली निवृत्ती दादा सोपन काका मुक्ताबाई आले तर नाही थोडक्यात सांगायचं आले. मग त्या ठिकाणी निवृत्ती दादाने आपले 25 अभंग हरिपाठाचे लिहिले गेले. त्या ठिकाणी सांगितलं गेलं निवृत्ती दादाने काय सांगितलं गेलं प्रपंचाची वस्ती व्यर्थ काया काज आम्हा बोलता लाज येते सई. काय करू हरी कैसा हा दिवसे. काय करू हरी कैसा हा दिवसे चंद्र सूर्य औसे एक सूत्री. कैसे करू मन निरंतर ध्यान उन्मनी साधन पुरे आम्हा. ही जोपर्यंत अवस्था आपली प्राप्त होत नाही
तोपर्यंत पायावर मस्तक ठेवायचा आपला अधिकार नाही. त्या माणसाचे पायाचं भाग्य सांगितलं गेलं. का ही अशी अवस्था आहे? अमावस्येच्या दिवशी चंद्र आणि सूर्य एक ठिकाणी असतात. अमावस्येच्या दिवशी एका खोलीत एका बैठकीत त्या ठिकाणी ते विचार करतात. थोडक्यात लौकिक भावाच्या ठिकाणी सांगायचं म्हणलं की तदनुरूप अवस्थेप्रमाणे त्या अवस्थेप्रमाणे आपलं 16 काळ या ठिकाणी प्राप्त झाल्या पौर्णिमेच्या ठिकाणी. आणि सूर्य म्हणलं की भगवंताची या ठिकाणी सूर्याची नावं 12. दोन्हीची बेरीज करा बरं, किती होते? 16 अधिक 12 28. ही बेरीज झाली गेली. म्हणून ही बेरीज झाल्यानंतर काय होतं? युगे 28 विटेवरी उभा वामांगी रुक्माई दिशे दिव्य शोभा म्हणून सर्व साक्षीमन ते झाली या उर्मीनं पुऱ्या रूप ज्ञान सहज मावून गेले. तो पांडुरंग या ठिकाणी झाला गेला. पांडुरंग झाल्यानंतर अवस्था काय झाली गेली? हे सुख आपल्याला पाहायचं ना. थोडक्यात सुख फक्त गोकुळाच्या ठिकाणी झालं. हे सुख कुणाला व्हायला मिळालं गेलं? गोपिकेला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळ कृष्ण नंदागरी आनंद नारी. काय सुख झालं गेलं? अभौतिक स्वरूपाचं या ठिकाणी सुख प्राप्त. 3 सुखाचे प्रकार आहेत: आध्यात्मिक, अभौतिक, अद्वैतिक. अभौतिक सुख जर या ठिकाणी जर घ्यायचं जर म्हटलं गेलं, देवपूजा करायला बसली तर देव त्यांना त्या ठिकाणी दिसू लागला गेला. अदैविक जर सुख या ठिकाणी जर प्राप्त केलं गेलं तर कुठं जर या ठिकाणी फिरू लागले गेलं तर तंगतभूत जरी अवस्था या ठिकाणी जर दिसली गेली तर जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप पूजा ध्यान जप याशी नाही. अदैविक. आणि आध्यात्मिक म्हणलं गेलं की काय? प्रत्यक्ष असणारा श्रीकृष्ण आपल्या अंगणाच्या ठिकाणी लोण्यावर या ठिकाणी आपल्याशी करून घेतला गेला. त्याला म्हणायचं आध्यात्मिक सुख. अशा प्रकारची सुख फक्त कुठं ओळखतात? ज्याच्या पायावर असतं, ज्याची वासना समजून गेली, जे संत आहेत त्या संताच्या पायावर या ठिकाणी सुख या ठिकाणी मिळाले जातात. म्हणून असल्या संताचं जर रजाचा कण जर या ठिकाणी जर गेला उडून तर दगडाचा तंगतभूत वस्तूचा या ठिकाणी अहिल्याचा या ठिकाणी असणारा उद्धार झाला गेला. माझ्या हनुमंतरायाने डोंगरा उचलला. किती बाय कितीचा डोंगर उचलला? का? पायामुळं अजड झाला तो डोंगर. म्हणून अशा प्रकारे तुझं पाहता सामोरी दृष्टीनं फिरे माघारी माझे चित्त तुझे पायी मिठी पडली पंढरीला. एवढी जोपर्यंत आपण उतरीत नाहू तोपर्यंत देवाच्या जवळ जाण्याचं आपलं सामर्थ्य होत. नाही जरी उतरल्या गेल्या तर आपण देवाच्या जवळ जाऊ शकत नाही. यमाचा पाहुणा प्राणी होय. मग देवाच्या जवळ जायचं का यमाची सुईरीक साधायची ही तुम्ही त्या ठिकाणी जाणून घ्या. झालेली सेवा दत्ताच्या चरणावर या ठिकाणी अर्पण करून पुंडलिकामध्ये हरी विठ्ठल.